उपवासाला 30 साबुदाणा खिचडी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर उपवासाची पनीर कचोरी नक्की ट्राय करा। तर ही पनीर कचोरी बनवण्यासाठी मी वारणा मलाईदार पनीर वापरणार आहे की जे की पनीर अजिबात रबरागत नाही, मऊसूत आहे आणि अजिबात चिवट होत नाही। आता हे पनीर खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचे आणि कुकरला 4 ते 5 बटाटे उकळून घ्यायचे। उकळल्यानंतर पूर्णपणे थंड करायचे आणि याची साल काढायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या आल्याची पेस्ट करायची। खिसलेलं पनीर त्याच्यामध्येच हिरवी मिरची आल्याची पेस्ट, काजूचे काप, बेदाणे, साखर, जिरेपूड आणि मीठ घालून हे मिक्स करायचे। आता खिसलेल्या बटाट्यामध्ये साबुदाण्याचं बारीक केलेलं पीठ आणि मीठ घालून याचा घट्टसर गोळा करायचा। गोळा करून झाला की याचे लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आणि त्याची वाटी करून याच्यामध्ये सारण भरायचे। सारण भरत असताना हे पूर्णपणे बंद करून याला गोल आकार द्यायचा। हे गोल आकार केलेले गोळे आता साबुदाण्याच्या पिठामध्ये घोळून घ्यायचे। अशाच प्रकारे सर्व कचोऱ्या तयार करायच्या। आता ह्या कचोऱ्या तळण्यासाठी